किती असेल? पहा वर्तुळाची त्रिज्या, समजा आता हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे आणि ही त्रिज्या आहे, लक्षात घ्या. आता ही जी त्रिज्या आहे, लक्षात घ्या, त्रिज्या म्हणजे याला म्हणणार तुम्ही आर. आता लक्षात घ्यायचं त्रिज्या. मग आता याच्यात तुम्हाला क्षेत्रफळ विचारला, जर परीघ विचारला असता, तुम्हाला दोन्ही गोष्टी लिहू, वर्तुळाचे परीघ बराबर 2 पाय आर हे परीघ झालं, पण वर्तुळाचा क्षेत्रफळ बराबर पाय आर चा वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र झालं. आणि वर्तुळाचा परीघ जर विचारला असता तर आता आपल्याला घ्यायचं वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र. मग पाय आर वर्ग, आर म्हणजेच काय रे? त्रिज्या, म्हणजे या आर मानला आपण, आणि आर चा वर्ग. लक्षात घ्या, जी पाया आहे त्या पायाचं किंमत 22/7 किंवा 3.14 असतो, हे एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजेल. नाही तर भाऊ चाडरे भोपळा टर्रम टुरम जर करायचं असेल तर लक्षात घ्यायचा, काळजीपूर्वक समजलं पाहिजे अशा भाषेत तुम्ही काय करायचं, सोडवायचं. म्हणजेच आता तुम्हाला सांगितलं ना, सहज म्हणून तयारी करायची नाही, गरजा करायचं नाही, लोकांची पायात पाय गुंतून पाडायचं नाही. म्हणून सांगतो, मन लावून तयारी करायची, मन लावून शिकवतो ना, तर मन लावून समजून घ्यायचं. पहा कसं, पहा पाय 22/7 गुणिला 7 चा वर्ग म्हणजे आर चा वर्ग, 22/7 गुणिला 7 गुणिला 7, 7 7 काय झाले? कटले. 7 दोन्ही 14/4 हा 4 7 दोन्ही 14 15. जर सेंटीमीटर तर सेंटीमीटर चा वर्ग हा तुमचा काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पहा पर्याय मध्ये आहे का?